कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून बाकी सगळे कांदा लावत सुटतात, एवढा कांदा लावला तर दर पडणारच, असं अजब वक्तव्य कोकाटे यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा निशाणा साधलाय। एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे। त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट। तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना। जी कृषी मंत्री स्वतः ज्यांचं कन्व्हिक्शन झालं होतं ते कशावर झालं होतं? सरकारी पैशाचा गैरवापर करण्यासाठी, म्हणजे स्वतःचं ठेवायचं लपून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं झालं ते। तुम्ही बघा कशासाठी हो, म्हणजे स्वतःचं कन्व्हिक्शन त्याच्यावर झालंय, कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला आहे, स्टे मिळाला तर पुढची गोष्ट आहे। ते सबज्युडिस अपीलमध्ये केलं त्यांनी, पण कन्व्हिक्शन ज्या गोष्टीवर एम्बेझलमेंट ऑफ फंड्स झालाय तो पैसा, सरकारी पैसा त्यांनी गैरवापर केलाय आणि तुम्ही शेतकऱ्यांवर आरोप लावताय। मी तर मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की अशा लोकांना 1 मिनिट सुद्धा स्वतःच्या कॅबिनेटमध्ये ठेवायला नाही पाहिजे। मी ते काही ऐकलेलं नाहीये, पण शेवटी मी असेल किंवा माझ्या सकट कोणी मंत्री असतील तर सरकारवर काही परिणाम होईल असं वक्तव्य आमच्याकडनं झालं नाही पाहिजे, जेणेकरून आमच्या नेत्यांना त्रास होईल आणि आम्ही ते पथ्य पाळण्याचा प्रयत्न करू।